आयडी गेली होती ना, बस केलं चालतं. जेव्हा भक्ताचं कष्टच खरं असतंय त्यावेळेस भगवंताला पण त्याच्या अडचणीमध्ये हाकेला धाव घ्यावीच लागते. आणि असंच काहीसं झालंय वैभवदादांच्या बाबतीत. वैभवदादांची 1 मिलियनची आयडी सस्पेंड झाली आणि ती रिकव्हर व्हावी म्हणून त्यांनी आपल्या आरेवाडीच्या बिरोबाला नवस बोलला होता की आयडी रिकव्हर होऊ दे आणि मी अनवाणी पायानं आरेवाडीत तुझ्या मंदिरापर्यंत चालत येईन. सकाळी अचानक रोड क्रॉस करत होतो तर वैभवदादा आणि मयूर वहिनी आणि त्यांचे मित्र पायी चालत येताना दिसले. जाऊन त्यांना भेटलो आणि बोललो, पण त्यांच्याशी बोलून एवढं भारी वाटलं कारण हा माणूस एकदम डाऊन टू अर्थ आहे. एवढी प्रसिद्धी असून पण त्यांचे पाय जमिनीवर आहेत. देहरूपी मूर्ती सजवण्यापेक्षा स्वभावरूपी कीर्ती वाढवणं लय गरजेचं असते. त्यांची सस्पेंड झालेली आयडी ही बऱ्याच जणांसाठी फक्त एक इंस्टाग्राम आयडी असेल, पण ही वैभवदादांसाठी फक्त इंस्टाग्राम आयडी नव्हती, तर ती त्यांची कित्येक वर्षांची मेहनत होती. काही लोकांना वाटते रील करणं, कंटेंट तयार करणं म्हणजे सोपं असते, पण डोक्यात ठरलेला एक कंटेंट सत्यात उभे आहे असा साकारण्यासाठी कितीतरी दिवसांची मेहनत आणि कितीतरी तासांचं कष्ट करायला लागतंय. त्यावेळेस तो एक कंटेंट तयार होत असतोय. आपल्याला वाटतंय पिक्चर मध्ये काम करणारा ऍक्टर म्हणजे एक लय मोठा कलाकार आहे, पण लक्षात ठेवा क्षणभरासाठी हसवणारा जोकर सुद्धा या रंगपटावरचा कलाकार आहे. आणि आपल्या जवळच एखादा व्यक्ती लोकांपर्यंत त्याची कला पोचवायचा प्रयत्न करत असेल तर त्याला प्रोत्साहन द्या, त्याच्या पायातला अडथळा बनवू नका.